देवास्तवितो मी तुझला देवा देवा देवास्तवितो मी तुझला सकल भूमी भजते तुझला ताप सनातन तू विमला पावन ईश्वर सर्वशक्तिमय दूत करीती घोषाला देवा देवा देवास्तवितो मी तुझला सभा विमला वंदिते प्रभुच्या धवला चरणाला महाप्रतापी शुचितम बाबा तुला अनादि देवाला देवा देवा देवास्तवितो मी तुझला जॉन जॉना व नाझरेथ बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, गिलरॉय बोर्जिस याच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, परमेश्वराचे आभारस्तव देणार गिल्बर्ट बावतीस बोर्जिस, मेरी व बावतीस बोर्जिस याच्या आत्म्यासाठी देणार गिल्बर्ट बावतीस बोर्जिस, रेंडॉल बनट पाटील यांच्या आत्म्यासाठी देणार पिंकी रेंडॉल पाटील, फादर सॅबी व जुरान कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार लुसी व एडवर्ड कोरिया, एलाइस डिसोजा याच्या आत्म्यासाठी देणार जेम्स डिसोजा, रोजमेरी व जॉकी फर्नांडिस याच्या आत्म्यासाठी देणार मारी व निकलस नोनिस, मदलॅन सायमन नोनिस यांच्या आत्म्यासाठी देणार सेलिना पीटर मुरे, फादर निकलस परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, अंतोन फिलिप ग्रेशियस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, अंतोन फिलिप ग्रेशियस यांच्या आत्म्यासाठी देणार पाहुणे मंडळी,
मधल्यान सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. आईवडिलांच्या आत्म्यासाठी देणार जेम्स व एडवर्ड नुनीस. जॉन ग्रेशियस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. रोझा व सेबेस्टिन मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. विक्टर, मॉनिका व सिस्टर आयरीन परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार जेनिफा व एडमन परेरा. परमेश्वराचे व पवित्र मरियेचे आभारस्तव देणार एडविना एडमन परेरा. फ्रान्सिस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार लॉरेटा फ्रान्सिस बोर्जिस. मधल्यान सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार सँड्रा डिसोजा. मधल्यान सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार मॅटिल्डा मेंडोन्सा. मार्कुस मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. रेमंड अतुनून यांच्या आत्म्यासाठी देणार नोएला रेमंड नून. मार्था व क्लेमेंट सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. मनवेल व तेरेझिन गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार अनिता विक्टर गोन्साल्विस. लुझान सायमन नून यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. जॉन गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. लुझान सायमन नून यांच्या आत्म्यासाठी देणार रॉजबिन मुकादम. लुझान सायमन नून यांच्या आत्म्यासाठी देणार क्रिस्टिना किनी. लुझान सायमन नून यांच्या आत्म्यासाठी देणार डोरिना किनी. एडविन मायकल नूनीस यांच्या आत्म्यासाठी देणार डेझी गिल्बर्ट फर्नांडिस. संजाव कैताल पाटील यांच्या आत्म्यासाठी देणार लीना व एलायस पाटील. आजी आजोबा, आई वडील व भाऊ बहीण यांच्या आत्म्यासाठी देणार लीना व एलायस पाटील. फादर सायमन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार सिंथिया संजय कोरिया. इतूर लॉरेन्स नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार रुफिना पारेख. कलमेत इतूर नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार रुफिना पारेख. ऑल्विन इतूर नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार रुफिना पारेख. एडना इतूर नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार रुफिना पारेख. तेरेज एडू नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार रुफिना पारेख. ग्लोरिया व जॉन निग्रेल यांच्या आत्म्यासाठी देणार कियारा मेंडोन्सा. संजाव कैतान पाटील यांच्या आत्म्यासाठी देणार रीता संजाव पाटील. जॉन निकलाव बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार विन्सन जुरान बोर्जिस व कुटुंबीय. मधल्यान व डायगो गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार लिरिल गोन्साल्विस. लुझान सायमन नून यांच्या आत्म्यासाठी देणार कतरीन जान नुनीस. लुझान सायमन नून यांच्या आत्म्यासाठी देणार अंजेला जॉनी नुनीस. डायगो मधुसापेत नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार अंजेला जॉनी नून. स्टीफन बेलेन व तेरेझिन अंतोन फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार अंजेला जॉनी नुनीस. अति पेद्रू नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार अंजेला जॉनी नुनीस. लुझान सायमन नून यांच्या आत्म्यासाठी देणार सेल्विना, डेल्विना व सियोन. अति पेद्रू नून यांच्या आत्म्यासाठी देणार सेल्विना, डेल्विना व सियोन. लुझान सायमन नून यांच्या आत्म्यासाठी देणार नायजा घरशी. नितीन व मनवेल घरशी यांच्या आत्म्यासाठी देणार नायजा घरशी. लुझान सायमन नून यांच्या आत्म्यासाठी देणार आगस्ता विन्सन मुनीस. अनु व लोरेस मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार विन्सन लोरेस मुनीस. मायकल इनास मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. प्रेशियस आल्फ्रेड ब्लंट यांच्या आत्म्यासाठी देणार जस्टिना रिंकू नाईक. आईवडिलांच्या आत्म्यासाठी देणार जस्टिना रिंकू नाईक. बेलेन माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार ऑल्फिना व ऑलेविया नाईक. लाझरस परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार अनामिक. बेलेन माऊलीचे आभारस्तव देणार फातिमा माता शांतीनगर विभाग. अंजेलिन व मनवेल नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार जोएटा मिल्टन नुनीस. फातिमा माऊलीचे आभारस्तव देणार सुनीता व विजय मेंडोन्सा. मधल्यान इतूर व मर्शल दालमेत यांच्या आत्म्यासाठी देणार जोएटा मिल्टन नुनीस. लुझान व सायमन नून यांच्या आत्म्यासाठी देणार जोएटा मिल्टन नुनीस. अंजेलिन व मनवेल नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार विल्मा अगुस्तिन नुनीस. प्रिसिला व चार्ली नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कैतान नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार विल्मा अगुस्तिन नुनीस. लुझान व सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार विल्मा अगुस्तिन नुनीस. फेलू व जोरम ब्रिंजा
यांच्या आत्म्यासाठी देणार विल्मा आगुस्तीन नुनीस. क्लेमेंट सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार विल्मा आगुस्तीन नुनीस. संजाव कैतान पाटील यांच्या आत्म्यासाठी देणार विल्मा आगुस्तीन नुनीस. मधु सापेत व डायगो नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार विल्मा आगुस्तीन नुनीस. ब्लॅन्सी ग्रेशा निग्रेल यांच्या आत्म्यासाठी देणार विल्मा आगुस्तीन नुनीस. जोझफ मुनीस व मायकल नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार विल्मा आगुस्तीन नुनीस. सुकुर माऊली, बेलेन माऊली व परमेश्वराचे आभारस्तव देणार विल्मा आगुस्तीन नुनीस. परमेश्वराचे व माऊलीचे आभारस्तव देणार रॉनल्ड बोर्जिस. अंतरेस चार्ली बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार रॉनल्ड बोर्जिस. लुझान सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार ऑलिंडा लिओ मुनीस. बेलेन माऊलीचे आभारस्तव देणार लिडिया नेस्टर मुनीस. फादर निकलस व फादर बोना परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार मॅक्सी परेरा. लुझान सायमन नून यांच्या आत्म्यासाठी देणार कॅथरीन व आगुस्तीन नून. कुटुंबातील सर्व मृत आत्म्यांसाठी देणार कॅथरीन व आगुस्तीन नून. स्टीफन रॉड्रिक्स यांच्या आत्म्यासाठी देणार रेखा व स्नायडर रॉड्रिक्स. आईवडिलांच्या आत्म्यासाठी देणार ऑलिंडा लिओ मुनीस. लुझ्या व रोझी मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार लिओ मुनीस. रॉयलेटा उत्तनकर यांच्या आत्म्यासाठी देणार कोरिया कुटुंबीय. संत अँथोनीचे आभार मानण्यासाठी देणार डॅरस सेबेस्टिन बोर्जिस. कॅझिटन मायकल कोलासो व मुलाच्या आत्म्यासाठी देणार मेरी कॅझिटन कोलासो. प्रवेशगीत गीत क्रमांक 32 आलो तुझ्या दर्शनाला. गीत क्रमांक 32. प्रस्तावना. प्रभू भोजनास जमलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. आज आपण सामान्य कालातील 16वा रविवार साजरा करीत आहोत. आपले दैनंदिन जीवन जगत असताना आपण आपली बरीच कामे उरकून घेतो. मग ते कुठलेही काम असो, अंग मेहनतीचे किंवा बुद्धी चातुर्याचे. आपल्याला थकवा जाणवतो, आपल्याला विश्रांतीची गरज भासते. येशू आपल्या शिष्यांना सांगतो, तुम्ही रानात एकांती चला आणि विसावा घ्या. कारण त्याच्यावर येशूने जी कामे सोपविली होती ती पूर्ण करून ते परत येशूपाशी आले होते. थकलेल्या लोकांना विसावा देण्यासाठी येशूने या जगात जन्म घेतला. या पवित्र मिसा बलिदानात सहभागी होऊन ख्रिस्ताच्या विसाव्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करूया. मिसाच्या आपल्या वैयक्तिक हेतूबरोबर पुढील व्यक्ती वाढदिवस साजरा करत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करून आशीर्वाद मागूया.
Sujata Vasudev Mali, Neville Anthony Mendonça, Benita Christopher Mendonça, Gerald Bastia Fernandez, Gilbert Bautista Borges. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. बंधू भगिनींनो, प्रस्तावनेच्या अनुषंगानं आपल्याला आजची उपासना ही एक आठवण करून देत आहे की परमेश्वराच्या योजनेप्रमाणे आपण ह्या जगात एका कुटुंबाचे सभासद आहोत, एका किंवा समाजाचे आपण पुढारी आहोत, कार्यकर्ते आहोत, किंवा एक धर्मगुरू, धर्मभगिनी, बिशप्स, पोप आणि सर्वजण आपण एक प्रकारचे मेंढपाळ आहोत. आणि मेंढपाळ म्हणून आपण आपल्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती देवाच्या वचनाप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या आज्ञेप्रमाणे आपण पार पाडत आहोत का? प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याचबरोबर आपण सर्वसामान्य जन हे एक समाजाचे, ख्रिस्त सभेचे, आपल्या कुटुंबाचे घटक आहोत. आपण मेंढरे आहोत आणि म्हणूनच आपण मेंढपाळाची वाणी कितपत ऐकत आहोत आणि त्याप्रमाणे कितपत आपण ज्या देवराज्याच्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला बाप्तिस्माद्वारे पाठवलेला आहे तर ती जबाबदारी आपण जबाबदारीनं पार पाडत आहोत. आपल्या पापांची आठवण करून आपण परमेश्वराकडे दयेची व क्षमेची याचना करूया. पान क्रमांक 2 आपले उत्तर असेल, कारण आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. हे प्रभो, आम्हावर दया कर. आपले उत्तर असेल, आणि आम्हाला तुझे तारण बहाल कर. हे देवा, आम्हाला तुझी दया दाखव. सर्वशक्तिमान परमेश्वर, आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या सेवकांवर दया कर, तुझ्या कृपादानांचा त्यांच्यावर वर्षाव कर आणि श्रद्धेने, आशेने व प्रीतीने तुझ्या आज्ञांचे पालन करण्यास आम्हाला सदैव जागृत ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाल जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. इर्मयाच्या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन. मी माझ्या कळपाचा अवेस जमा करीन आणि त्यास त्यांच्या मेंढरास परत आणीन. जे मेंढपाळ माझ्या कुरणातल्या कल्पाचा नाश करतात आणि त्यास विकरतात ते हाय हाय करतील, असे परमेश्वर म्हणतो. ह्याचमुळे माझ्या लोकांस चारणाऱ्या मेंढराविषयी इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझा कळप विखारला आहे, त्यास हाकलून लावले आहे, त्यांचा समाचार घेतला नाही. पहा, मी तुमच्या कर्मांचा अनिष्ट परिणाम तुम्हावर आणून तुमचा समाचार घेईन, असे परमेश्वर म्हणतो. मी ज्या ज्या देशात आपला कळप हाकलून लावला आहे त्या त्या देशातून त्यांचा आवेश जमा करीन आणि त्यास त्यांच्या मेंढवाड्यात परत आणीन, म्हणजे ते फलद्रूप होऊन दृष्टीस पावतील. मी त्यांच्यावर मेंढपाळ नेमीन आणि त्यास चारीन, म्हणजे पुढे ते भिणारही नाहीत, घाबरणारही नाहीत आणि कमी होणार नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, पहा, मी दाविदाकरिता एक धार्मिक अंकुर उगवीन, तो राजा होऊन राज्य करील, तो श्रुतज्ञतेने वागेल, देशात धर्मज्ञान करील. असे दिवस येत आहेत. त्याच्या काळी यहुदा सुरक्षित होईल, इस्रायल निर्भय वसेल आणि जे नाव त्याला देतील ते हे परमेश्वर आमचा धार्मिकता. हा प्रभूचा शब्द आहे. स्तोत्रगीत, गीत क्रमांक 76. परमेश्वर मेंढपाळ माझा.
संत पौलाने इफेसिकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले आजचे दुसरे वाचन. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाले आहात. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघास एक केले आणि मधली आडभिंत पाडली. त्यांनी आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीची नियमशास्त्र, ह्यासाठी की स्वतःच्या ठायी दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी आणि त्याचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी सम्मेट करावा. आणि त्यांनी येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली. जे जवळ होते त्यांना ही शांतीची सुवार्ता सांगितली. कारण त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपण उभयताचा पित्याजवळ प्रवेश होतो. हा प्रभूचा शब्द आहे. शुभवर्तमानासाठी सर्वांनी उभे राहावे. परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे. सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत मार्क लुकीत शुभवर्तून घेतलेले वाचन. प्रेषित येशूजवळ जमा झाले आणि आपण जे जे केले आणि जे जे शिकले ते सर्व त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही रानात एकांती चला आणि थोडा विसावा घ्या, कारण तेथे पुष्कळ लोक ये जात असल्यामुळे त्यास जेवावयास देखील सवड होईना. तेव्हा ते मचव्यातून पलीकडे रानात एकांती गेले. लोकांनी त्यास निघताना पाहिले आणि पुष्कळ जणांनी त्यांना ओळखले आणि तेथल्या सर्व गावातून लोक पायीच निघाले आणि धावत जाऊन त्यांच्या अगोदर तिकडे पोहोचले. येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कलवला आला आणि तो बऱ्याच गोष्टीविषयी शिक्षण देऊ लागला. प्रभूचे हे शुभवर्तमान. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, मला तुमच्यापुढे एक गोष्ट सांगावीशी वाटते. एका दिवशी एक बाई रस्त्याने जात होती. तेव्हा तिला एका मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला आणि जेव्हा तिने रस्त्याच्या कडेला पाहिले तेव्हा तिच्या लक्षात आले
रस्त्याच्या कडेला एक लहानशी मुलगी मलकट कपड्यामध्ये बसलेली असून रडत होती. ती बाई त्या मुलीकडे गेली आणि त्या मुलीविषयी तिने विचारपूस केली. तेव्हा त्या बाईच्या लक्षात आले की ती मुलगी अनाथ होती. त्या मुलीचे कोणी नव्हते. त्या बाईने त्या मुलीला आपल्या वेंगेत घेतले, तिला आपल्या घरी आणले, तिला चांगले कपडे दिले आणि खावयास दिले. त्या मुलीच्या दरिद्ररूपी जीवनामध्ये निराशेची व एकटेपणाची परिस्थिती असताना ती बाई त्या मुलीच्या विश्वासात आणि देवाच्या भरोशात महत्त्वपूर्ण ठरली. त्या मुलीला त्या बाईमध्ये देवाचे दर्शन घडले. ती बाई दुसरी कोणी नसून संत मदर तेरेसा होती. त्या मुलीच्या तसेच अनेक अनाथ मुलांच्या जीवनामध्ये मेंढपाळाची भूमिका मदर तेरेसाने निभावली. जर आपण आजची वाचने पाहिली तर ती आपणास उत्तम मेंढपाळाची जाणीव करून देतात, जो त्यांच्या कळपाची योग्य प्रकारे काळजी घेतो, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतो आणि त्यांच्यामध्ये शांतीचे वातावरण निर्माण करतो. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की इर्मया संदेष्टा इस्रायलच्या नेत्यांना कडक शब्दात चेतावणी देतो की इस्रायलचे अधिकारी वर्ग त्यांचे कर्तव्य विसरलेले होते, कारण ते मेंढपाळ बनून देवाच्या कुरणातल्या कल्पाचा नाश करत होते. त्यांची त्याने दाणदाण उडवलेली होती. म्हणून परमेश्वर या बेजबाबदार वागणुकीमुळे त्यांची दखल घेतो. त्यामुळे देव मेंढपाळ बनून स्वतः विखुरलेल्या कल्पास एकत्र करण्यासाठी निघून जातो. त्यांना अनेक ठिकाणापासून एकत्र आणतो आणि त्यांच्यावरती नवीन मेंढपाळ नेमतो. इर्मया संदेष्टा आजच्या भविष्यवाणीमध्ये सांगतो की परमेश्वर दाविदाच्या घराण्यातील एक धार्मिक अंकुर उगविल. तो राजा बनून सर्व लोकांचा मेंढपाळ बनून त्यांची सेवा करील. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हीच भविष्यवाणी मत्तई लिखित शुभवर्तमानाच्या अध्याय 1 मध्ये पूर्ण होताना आपण पाहतो. येशू ख्रिस्त हा दाविदाच्या घराण्यातील त्याचा पुत्र, परमेश्वराचा एकुलता एक पुत्र हा मेंढपाळ म्हणून उदयास येतो. तो त्याच्या कल्पाची राखण करतो, त्यांना एकत्र आणतो, त्यांच्या बरोबर राहतो, त्यांना मार्गदर्शन करतो, त्यांना शिकवण देतो. येशू ख्रिस्त हा संपूर्ण जगाचा मेंढपाळ आहे. तसेच आपल्या ख्रिस्ती समाजाचा पोप फ्रान्सिस हे मेंढपाळ आहेत. आपल्या डायसेसचे बिशप हे मेंढपाळ आहेत. आपल्या धर्मग्रामाचे धर्मगुरू हे मेंढपाळ आहेत. तसेच आपल्या आपला गावपरिवाराचा अध्यक्ष हा मेंढपाळ आहे. तसेच आपण सर्वजण आपल्या कुटुंबाचे मेंढपाळ आहोत. जर आपण पाहिलं, कुटुंब हा ख्रिस्त सभेचा पाया आहे. कुटुंब जर विखरले तर ख्रिस्त सभा विखरून जाईल. ख्रिस्त सभा विखरली तर डायसेस विखरून जाईल आणि डायसेस विखरला तर संपूर्ण ख्रिस्त सभा विखरून जाईल. म्हणून आपण कुटुंबाला महत्त्व दिलं पाहिजे. आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या गोष्टी, आपल्या कुटुंबामध्ये ज्या गोष्टीची गरज आहे त्याची पूर्तता करण्याची आपण काळजी घेत असतो. आपल्या मुलाबालांना, आपल्या आईवडिलांना, आपल्या भाऊ बहिणींना, पत्नीला, पतीला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या गोष्टी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना लागणारी औषधे, आपल्या मुलांना लागणारे शिक्षण, सर्व काही आपण त्यांना पुरवत असतो. परंतु एक गोष्ट आपण विसरून जात असतो. आपण आपल्या मुलांसाठी लागतात त्या गोष्टी
देण्यासाठी राबतो, कष्ट करतो, पैसा कमावतो आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करत असतो. परंतु त्यांच्याबरोबर घालवण्यासाठी आपणास वेळ असते का? आपण त्यांना आपला वेळ देतो का? पती जेव्हा कामावरून येतो तेव्हा आपण त्यांच्याशी, कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्याशी विचारपूस करतो का? त्यांना लागणारी त्यांच्या समस्या अडचणीविषयी त्यांना विचारतो का? त्यांना प्रेमाचा साथ देतो का? पती आपल्या पत्नीस प्रेमाचा साथ देतो का? आईवडील आपल्या मुलास समजून घेतात का? मला तुम्हापुढे एक गोष्ट सांगावीशी वाटते. आपणाला माहीत आहे की आपली मुलं ही 12व्या वर्षापासून ते 20व्या वर्षापर्यंत त्यांच्यामध्ये बदल होत असतो. त्यांच्यामध्ये अनेक असे डाऊट असतात आणि ते त्याचा विचार करत असतात आणि त्याचा ते प्रश्न शोधत असतात. असाच एक मुलगा होता. त्याला अनेक असे प्रश्न होते. तो अनेक अशा अडचणीमध्ये जात होता आणि तो त्यांच्या आईवडिलांना विचारण्याची हे करतो. परंतु ह्या गोष्टी सांगण्यासाठी आईवडिलाकडे त्याच्यासाठी वेळ नसतो. तो 10वीमध्ये असताना त्याला अनेक असे प्रश्न पडतात. त्याला वाईट सवयी लागतात आणि त्या वाईट सवयीमधून बाहेर येण्यासाठी त्याला मार्गदर्शन करण्यासाठी कुणी नसते. त्याच्या घरामध्ये त्याची एक मावशी असते. ती मतिमंद असते आणि ह्याच्यामध्ये येणारे जे प्रश्न ते सोडू शकत नव्हता आणि त्याच्या मनात वाईट विचार येतात आणि तो आपल्या मावशीच्या जवळ जातो. कारण ती मतिमंद असल्यामुळे तिला काहीच माहिती नसते आणि तो वाईट कृत्य करून बसतो. जेव्हा त्या मुलाच्या आईला हे कळते तेव्हा ती त्याच्यावरती रागावते आणि त्याला कधीच क्षमा करत नाही. हा मुलगा डिप्रेशनमध्ये जातो. त्याला समजत नाही की काय करायचं. परंतु त्याला मेंढपाल म्हणून एक धर्मगुरू भेटतो आणि तो त्याला समजावतो, तुझ्याकडून झालेली चूक आहे ती विसरून जा आणि तुझ्या जीवनाचा नव्याने सुरुवात कर. तो खूप शिकतो, चांगली नोकरी करतो आणि बाहेरदेशी निघून जातो आणि लग्न करतो आणि त्याचा संसार सुखाने चालवत असतो. आणि तो ठरवतो की मी एक मूल दत्तक घेणार आणि त्याची पत्नी पण त्याचा साथ देते. परंतु त्याची एक अट असते, मी फक्त दत्तक घेणारे मूल हे अतिमंद असणार, ते चांगले नसणार. कारण त्याच्यामध्ये हसलेली ती चुकीची भावना ती त्याच्या मनामध्ये होती आणि त्याला प्रायचित्त करायचं होतं. म्हणून त्याने अतिमुंद मूल दत्तक घेण्याचे विचार केला. त्याची पत्नी होती, ती या धर्मगुरूला फोन करते आणि जेव्हा त्या धर्मगुरूला सांगते की आम्हाला मूल दत्तक घ्यायचं आहे, परंतु माझ्या पतीला मूल दत्तक घ्यायचं आहे आणि त्याची इच्छा आहे की अतिमुंद असावे. तो धर्मगुरू त्या मुलीला, त्या मुलाच्या पत्नीला सांगतो की त्याच्या इच्छेप्रमाणे कर आणि ते अतिमुंद मूल दत्तक घेतात आणि अशा प्रकारे ते त्यांचं जीवन त्या मुलासाठी अर्पण करतात. आता येथे आपण विचार केला तर चूक कोणाची, त्या मुलाची की त्या आईवडिलांची? आपण याच्यावरती विचार विनिमय करावा. आणि आता आपण ठरवूया की मी माझ्या मुलांना योग्य वेळ देतो का? वाईट किंवा चांगले ह्या शिकवणीचा
चांगलं ते उद्दिष्ट त्यांना समजून देतो का? त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याबरोबर वेळ घालवतो का? जर मी माझ्या कुटुंबाबरोबर वेळ घालवला तर माझे कुटुंब विखरणार नाही. ते सदैव ख्रिस्तामध्ये चांगले जीवन जगेल आणि माझे कुटुंब चांगले राहिले तर माझा समाज, माझी ख्रिस्त सभा चांगली राहील. आपण जर आजच्या शुभवर्तमानामध्ये पाहिलं तर शुभवर्तमानकार मार्क आपणास सांगतो आणि आपण ऐकतो की पुढील 2 रविवारचे शुभवर्तमान आणि आजचे शुभवर्तमान हे जुलमेल खाणारे आहे. 14व्या रविवारचे शुभवर्तमान आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपणास कळून चुकते की येशू ख्रिस्त त्याच्या गावामध्ये येतो, परंतु त्याचे नातेवाईक त्याला नाकारतात, त्याचा स्वीकार करत नाही. परंतु दुसऱ्या गावामध्ये, शेजारील गावामध्ये जाऊन त्याच्या शुभवर्तमानाचा प्रचार करतो, लोकांना चांगले करतो, बरे आणि वाईट याची लोकांना शिकवण देतो. तर गेल्या रविवारच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्त त्याच्या 12 शिष्यांना जोडीने पाठवतो. त्यांना दिलेले मिशन कार्य ते पसरवण्यासाठी जोडीने अनेक अशा देशामध्ये, अनेक अशा राष्ट्रामध्ये निघून जातात आणि त्यांचे मिशन कार्य ते राबवतात, लोकांना बरे करतात, त्यांना चांगल्या वाईट अशी शिकवण देतात, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की हे जे शिष्य बाहेरगावी गेलेले होते ते पुन्हा येशूजवळ येतात आणि येशू त्यांच्या शारीरिक आणि आत्मिक गरजांची ओळख करून घेतो. त्यांना विश्रांतीची गरज असते हे उत्तम मेंढपाळाला माहीत असते. म्हणून येशू ख्रिस्त त्यांना एकांत रानामध्ये जाण्याचा सल्ला देतो, जिथे जाऊन ते विश्रांती घेऊ शकतील. कारण ते जेव्हा चमत्कार करत होते, लोकांना बरे करत होते, त्यांना उपदेश करत होते, लोक त्यांच्या मागून येत होते आणि ते लोकांपासून घिरावून गेले होते. म्हणून येशू ख्रिस्त त्यांना मछव्यामध्ये बसून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो. परंतु जेव्हा हे लोकांना कळते, लोकही त्यांच्या अगोदर पायवाटे धावत जाऊन त्या ठिकाणी पोचतात. हे जर आपण आपल्या जीवनामध्ये पाहिलं, आपण सुद्धा अनेक अशा गोष्टींना महत्त्व देतो, आपल्या कुटुंबाला महत्त्व देतो, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी दिवसरात राबतो. पैसा कमावणे हे आपले उद्दिष्ट असते, कारण आपण विचार करतो की पैशाने आपण आपल्या कुटुंबाला चांगले जीवन जगण्यासाठी त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकतो. असाच माझाही विचार होता. सेमिनरी जॉईन होण्या अगोदर मी जेव्हा काम करत होतो, मला वाटत होतं की पैशाने सर्व काही कमावता येते आणि माझा हे उद्दिष्ट होतं की मी पैसा कमावून माझ्या कुटुंबास चांगले जीवन देईन, माझ्या आई भावास ज्या ज्या गोष्टीची उणीव आहेत त्या पूर्ण करीन. म्हणून माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होताच मी एक शॉप टाकला आणि मला नोकरी पण लागली. सकाळी मी उठल्यानंतर शॉपमध्ये बसायचो, त्याच्यानंतर लगेच नोकरीसाठी जायचो. संध्याकाळी पुन्हा मी पार्ट टाईम जॉब करायला लागलो आणि रात्री आल्यावरती पुन्हा दुकानात वेळ घालवायचो. माझं संपूर्ण वेळ मी पैसा कमावण्याच्या मागे घालून टाकला. दुसरं काही मला सुचत नव्हतं. फक्त रविवारची मिसा एवढी मी अटेंड करायचो. परंतु मला माझ्या जीवनामध्ये शांती कधी भेटलीच नाही. जो पैसा कमावत होतो त्याच्यापेक्षा माझ्या गरजा वाढत गेल्या. आणि असाच मी दुःखामध्ये असताना माझ्या एका मित्राने मला एक सल्ला दिला. तो माझ्यासाठी एक मेंढपाळ म्हणून धावून आला
आणि त्याच्या सल्ल्यानुसार माझ्या जीवनात परिवर्तन केले. मी रोजरीला महत्त्व दिले, प्रार्थनेला महत्त्व दिले, रोजच्या मिसासाठी जाऊ लागलो आणि ह्याद्वारे माझ्यामध्ये परिवर्तन झाले आणि या परिवर्तनामुळे मी आज तुमच्या पुढे उभा आहे. होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपणही खूप कष्ट करतो. आपल्या मुलासाठी आपण पैसे कमावतो. मी असं सांगत नाही की पैसा महत्त्वाचा नाही. पैसा हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, परंतु त्याला एक मर्यादा आहे. आपण जर ती मर्यादा ओलांडली तर आपणास सुख भेटणार नाही. आपण आपल्या कुटुंबाला वेळ दिला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं आपण आपणाला वेळ दिला पाहिजे. आपण आपल्या जीवनात विश्रांती घेतो का, की फक्त राबणे, आपल्या कुटुंबाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणे हेच आपले ध्येय असते. येशू ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे आणि आपणा सर्वांस तो बोलावत आहे, या माझ्याकडे या, मी तुम्हा सर्वांस विसावा देईन, मी तुम्हास एकटे सोडणार नाही. होय, हा आपला उत्तम मेंढपाळ आपणास बोलवत आहे. त्याच्याकडे येऊन आपण विश्रांती घ्यायची आहे. आपल्याकडील कितीतरी लोक वेलणकणी येथे गेले असतील. पवित्र मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वराबरोबर त्याने वेळ घालवला असेल. आपण रिट्रीटसाठी जातो, रिट्रीटमध्ये वेळ घालवत असतो. मला तुम्हाला एका सिस्टरची गोष्ट सांगावीशी वाटते. एक सिस्टर होती, ती प्रिन्सिपल होती आणि संपूर्ण वेळ ती मुलांना शिकवण्यासाठी शाळेमध्ये घालवत असती. तिच्याकडे वेळ नव्हता, परंतु जेव्हा ती रिट्रीटला जाते, जेव्हा फादर रिट्रीट देत असतो, त्याचा टॉक असतो, तो सांगत असतो, तेव्हा ती सिस्टर फक्त झोपत असते. त्या टॉककडे तिचं जरा पण लक्ष नव्हतं आणि तो रिट्रीट प्रीचर धर्मगुरू तिला एकही शब्द न म्हणता तसंच जातो. ती 7 दिवस तिने रिट्रीट केली आणि 7ही दिवस ती त्या रिट्रीटमध्ये झोपून राहिली. आणि रिट्रीटच्या दिवशी जेव्हा ती धर्मगुरूला आली आणि भेटली, तेव्हा ती म्हणाली, मी प्रिन्सिपल आहे आणि जेव्हा मी स्कूलमध्ये जाते, माझ्या कम्युनिटीमध्ये असते, मला माझ्या स्वतःसाठी वेळ भेटत नाही. परंतु जेव्हा मी तुमची रिट्रीट अटेंड केली, शिबिर अटेंड केलं आणि तुम्ही मला विश्रांती घेण्याची संधी दिली, या विश्रांतीमुळे मी परमेश्वराची एकनिष्ठ झाली. मला माझ्या जीवनात परमेश्वराचं सहवास भेटला, त्याच्या ऐक्यात मी जुळून आले. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपणही आपल्या जीवनातील काही क्षण वेगळा काढून परमेश्वराशी एकनिष्ठ होण्यासाठी या चर्चमध्ये किंवा चॅपलमध्ये, जेथे जेथे आपल्या घरामध्ये निशब्द बसून परमेश्वराशी संबंध ठेवायचा आहे, ज्यामुळे परमेश्वर आपणाशी बोलून आपणास विश्रांती देईल. तो आपणास एकटे सोडणार नाही. या पवित्र मिसाल बलिदानामध्ये आपण योग्य प्रकारे आपल्या जीवनावरती विचार करूया. मी माझ्या जीवनामध्ये माझ्या स्वतःसाठी वेळ देतो का? मी माझं जीवन प्रभू परमेश्वराशी एकनिष्ठ करतो का? आमीन. उभे राहून आपण पान क्रमांक 3 घेऊया. नायसियन श्रद्धा प्रकटन. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता
एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता ह्यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, खरा परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मानवासाठी आणि आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मेरीपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलातच्या अंमदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला पुरण्यात आले. तो दोलोकांत उतरला आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. आणि जिवंताचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा ह्याच्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र ह्यांच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र ह्यांच्या समवेत त्याला भजतात आणि गौरवितात. तो संदेशांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एकच बाप्तिस्मा मान्य करतो. मेलेल्यांचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवन याची मी वाट पाहतो. आमेन. विश्वासू लोकांची प्रार्थना. प्रिय बंधू भगिनींनो, येशू लोकसमुदायाला त्याच्या मागे येताना पाहून त्याला त्याचा कळवळा येतो. येशूवर आपली दयादृष्टी सदोदित असावी म्हणून प्रभूकडे आता आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक म्हणा. ख्रिस्ताची सुवार्ता व त्याची शिकवण सर्वत्र पसरविणारे आपले पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स, बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी आणि प्रापांचे यांना नेहमी ख्रिस्ताची कृपा मिळून त्यांच्या विश्वासाचा अनुभव देखील यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या राजकीय पुढाऱ्यांनी गरीब आणि गरजू माणसांना समजून घेऊन त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. येथे जमलेल्या सर्वांनी ख्रिस्ताच्या मूल्यांचा अंगीकार करून त्याच्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रामातील सर्व कुटुंबातील भांडणे आणि वाद कायमचे मिटावे आणि सर्वत्र शांतीचे आणि सल्लोक्याचे वातावरण पसरावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, येशूच्या रूपाने तू आम्हासाठी उत्तम मेंढपाळ दिला आहेस. मेंढरांप्रमाणे आम्ही आमच्या मेंढपाळाची वाणी ऐकावी व त्याप्रमाणे आचरण करावे म्हणून आम्हास कृपा दे. ही प्रार्थना तुझ्याकडे करतो. आमेन. अर्पण गीत क्रमांक 138. तुझ्या चरणाशी आणिले प्रभू. तुझ्या
बंधू भगिनीनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या एका परिपूर्ण बलिदानाद्वारे तू सर्व प्रकारची अर्पणे परिपूर्ण केलीस. तुझ्या सन्मानासाठी ही दाने आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या दानाद्वारे आम्हा सर्वांचे तारण कर. आबेलच्या समर्पणाप्रमाणे आमचेही हे समर्पण आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. तुझ्या तारणकार्य योजनेत आम्हाला तुझे अपार सामर्थ्य दिसते. तू तुझ्या ईश्वरी सामर्थ्याने आमच्या सहाय्याला धावून आलास, परंतु आमच्यासारख्याच एकाकडून आमचे तारण करण्याची तुझी इच्छा होती. मनुष्याने तुझा स्नेहसंबंध धिक्कारला, परंतु मनुष्यानेच आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तो पुन्हा जोडला. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. पवित्र 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 प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परमस्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परमस्वर्गात जय जयकार. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. पान क्रमांक 5 श्रद्धेचे रहस्य. हे प्रभो, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त ह्यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, ऑजवेल आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. आमचे बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो.
ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. तारणारीची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांतीपैकी देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरात आम्हाला, जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य.
प्रभू म्हणतो, मी दरवाजापाशी उभा राहून ठोठावत आहे. जर माझी वाणी ऐकून कुणी दरवाजा उघडील तर मी आत येईन आणि मी त्याच्याबरोबर व तो माझ्याबरोबर भोजनास बसेल. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू बापा, या दिव्य रहस्याद्वारे तुझ्या लोकांना तुझा सहवास लाभू दे व शेवटी परिपूर्ण अशा नवजीवनात प्रवेश दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. सूचनेसाठी खाली बसूया. संडे अनाउन्समेंट. आजच्या मिसाचे आयोजन व चर्च सफाई फातिमा माता शांतीनगर विभागाने केली. त्यांचे मनपूर्वक आभार. पुढच्या रविवारी 28 जुलै 2024 पालक दिनानिमित्त मिसाचे आयोजन व चर्च सफाई युवकांचे असेल. सर्व युवकांनी शनिवारी सकाळी 9 वाजता चर्चमध्ये आयोजनासाठी जमायचे आहे. येत्या शुक्रवारी दिनांक 26 जुलै 2024 इरमित्रीवर मिसाचे आयोजन व स्वच्छता वेलणकन्नी माता खाडीवर विभागाचे असेल. 28 जुलै रविवारी पालक दिन साजरा केला जाणार आहे. संडे स्कूलची मुले 21 जुलैला पालकांसाठी कार्ड बनवतील. तरी गेल्या पॅरिश काउन्सिल मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे प्रत्येक विभागातून लहान मुले व युवक यांचा एक कार्यक्रम, साधारणतः डान्स, गाणे 3 ते 5 मिनिटे किंवा नाटिका 5 ते 8 मिनिटे या कार्यक्रमासाठी सादर करावयाचा आहे. लहान 2 विभाग युवक व मुलांना एकत्र घेऊन एक कार्यक्रम सादर करावयाचा आहे. सोमवारपर्यंत आपले स्किट किंवा निवडलेले गाणे चर्च मोबाईलवर किंवा प्रत्यक्ष फादरांना दाखविणे. येत्या गुरुवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून फायनल रिहर्सल चर्च हॉलमध्ये होईल. PPC सभासदांनी येत्या बुधवारपर्यंत आपल्या विभागातील ह्या वर्षी किंवा जवळच्या गेल्या किंवा पुढच्या वर्षी लग्नास ज्या जोडप्यांना 75 किंवा 60 वर्षे नाहीतर 50 किंवा 25 वर्षाच्या ज्युबिलेरियनचे एक जोडप्यांचे नाव पालक दिनासाठी द्यावयाचे आहे. ज्यांना पालक दिनानिमित्त स्नॅक्स किंवा रोजेस, फुले द्यावयाचे असतील त्यांनी फादरांशी संपर्क साधावा. सर्व पालकांना पुढच्या रविवारी 7:30च्या मिसावर आशीर्वाद दिला जाईल व ज्युबिलेरियन कपल्सने सकाळी 7:30च्या मिसाला मिरवणुकीने यायचे आहे. तसेच पालकांनी एकत्र बसावे. 24 जूनला संत जॉन बॅप्टिस्टाच्या सणास तारोडीचे चर्चचे लिलाव रुपये 26,000ला लिलावात गेले आहे. नारळाची झाडे व आंब्याची झाडे याचे लिलाव अजूनही बाकी आहे. ज्या कुणास 1 वर्षासाठी किंवा 3 वर्षासाठी घ्यावयाचे असेल त्यांनी फादरांशी संपर्क साधावा. युवकांचे इलेक्शन सिलेक्शन PYC पॅरिश यूथ काउन्सिलसाठी व NYG नेबरहूड यूथमध्ये प्रत्येक विभागात झालेले आहे. सभासद पुढीलप्रमाणे लवकरच त्यांना ओरिएंटेशन देऊन कमिशनिंग केले जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी सेंट जोसेफ सिनियर कॉलेज उत्तन येथे इयत्ता 13वी BA आणि BComसाठी ॲडमिशन घेतलेले आहे अशा विद्यार्थ्यांचे वर्ग सोमवार दिनांक 22 जुलै 2024 पासून सकाळी 7 वाजता सुरू होत आहेत. यांची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. ज्या मुलांस
70%पेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत त्यांचा सत्कार पुढच्या रविवारी मुलांच्या मिसावर केला जाईल. ज्यांनी आपली मार्कशीटसह नावे दिली आहेत त्यांनी 8:45च्या मिसाला हजर राहायचे आहे. रविवार 14 जुलैचे दान रुपये 15,459. बुधवार 10 जुलैचे दान रुपये 2,397. शनिवार 13 जुलैचे दान रुपये 3,195. चर्च डोनेशन रुपये 2,000 देणार मिनल मेल्विन मेंडोन्सा. संडे स्कूल मुलांच्या स्नॅक्ससाठी रुपये 2,000 देणार सॅम्युएल मथायस. रुपये 1,000 देणार अमित व जेफ पाटील. रुपये 1,000 देणार अनामिक. वाढदिवसानिमित्त संडे स्कूल मुलांच्या स्नॅक्ससाठी 1,000 रुपये देणार जुली मायकल मेंडोन्सा. समाज कल्याण निधी रुपये 10,000 देणार फातिमा माता शांतीनगर विभाग. समाज कल्याण निधी रुपये 1,200 देणार संत फ्रान्सिस असिसी एलकनपाडा आरिवर विभाग. संत विन्सेंट डी पॉलचे कलेक्शन रुपये 7,215. संत विन्सेंट डी पॉल संस्थेसाठी डोनेशन एकूण रुपये 7,000. आपल्या उदारतेबद्दल धन्यवाद. यूथ काउन्सिलच्या सभासदांची नावं पुढीलप्रमाणे आहेत. विभाग वाईज मॅरलिन मिरांडा आणि बेलरीना मुनिस बेथलेम विभाग तारोडी. युजिन एडवर्ड नुनिस व ब्रिनल फ्रान्सिस दालमेत व इग्नेशियस ऑफ लोयोला विभाग तारोडी. नेथन नुनिस व सिमरल फर्नांडिस संत जॉन द बॅप्टिस्ट विभाग तारोडी. क्रिस ग्रेशियस किन्सली मेंडोन्सा संत फ्रान्सिस झेवियर पालखाडी विभाग. सॅन्युअल नुनिस सिमरन घर्षी बेलनकन्नी माता खाडीवर. सुजाना जॉन नुनिस क्रिस बॉर्जिस फातिमा माता मेन रोड. डायलन कोरिया रेलिना बॉर्जिस फातिमा माता शांतीनगर झोन. अरिसा एंजेलो कोरिया वेरल राजेश ग्रेशियस सेंट रॉक स्ट्रीट. मार्क नुनिस प्रिंसेस फर्नांडिस संत फ्रांसिस ऑफ असेसी एल्कनपाड़ा आरिवर. एंसलिना मेंडोन्सा मलाकी बॉर्जिस फातिमा माता आनंद नगर विभाग. जोविन नुनिस नेलिया मेंडोन्सा फातिमा माता तलावली विभाग. जेफ नुनिस एडविना परेरा सेंट गोन्सालो गासिया कुंभारवाडा जांबेरी विभाग. बंधू भगिनींनो, ही जी नावं आहेत हे यूथ काउन्सिलचे सभासद आहेत. जसे पॅरिश काउन्सिल आहे त्याचप्रमाणे यूथ काउन्सिल असेल त्यांना लवकरच ओरिएंटेशन देऊन त्यांचं कमिशनिंग केलं जाईल. आपण त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करायची आहे, कारण त्यांच्या वतीनं किंवा त्यांच्या सहकार्यानं आपण जे आपल्या प्रत्येक विभागामध्ये NYG नेबरहूड यूथ ग्रुप असतील ते कार्यरत करणार आहोत आणि अधिकाधिक युवकांना चर्चमध्ये भरीव कार्य करण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन देणार आहोत. तर त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करायची आहे. उभे राहून आपण आशीर्वाद स्वीकारूया. पुढच्या रविवारी पेरेंट्स डे आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतो की सर्व पालकांनी 7:30च्या मिसाला यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे ज्युबलेरियन्स आहेत, म्हणजे विशेष करून सुरुवातीपासून म्हणजे जे 75 वर्ष किंवा 60 वर्ष नाहीतर 50 किंवा 25, तर जे सिलेक्ट केलेले असतील किंवा आपण जास्तीत जास्त जे ज्यांना वयाची कपल्स आहेत त्यांना प्राधान्य देणार आहोत आणि मग आपण मिरवणुकीनं चर्चमध्ये येऊन मिसला सुरुवात करणार आहोत आणि आशीर्वाद स्वीकारणार आहोत. तर सर्व कपल्सने एकत्र बसायचं आहे. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जा आणि प्रभूच्या शुभ वर्तमानाची घोषणा करा. देवाला धन्यवाद. अंतिम गीत क्रमांक 520
संतांना तुझे सुफळ जिने. ध्यानी खा देह माझा छिन्न विछिन्न तुमच्यासाठी. ध्यानी प्या रक्त माझे घळघळ वाहे तुमच्यासाठी. ध्यानी खा